नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती जीएम संस्थेच्या वतीने उत्साहात साजरी करून लाडूचे वाटप। सोलापूर प्रतिनिधी दिनांक 3 जानेवारी 2025। स्त्री शिक्षणाची जननी प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवार पेठ येथील जीएम कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे माजी उत्सव अध्यक्ष आप्पासाहेब बागले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले व शाळा क्रमांक 21 मधील लहान मुलींना लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड म्हणाले की सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला। 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते। सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत। या दोघांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली। ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती, असे बोलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले। यावेळी उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, आप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, आप्पासाहेब गायकवाड, संतोष कदम, अभि क्षीरसागर, नेहाल क्षीरसागर, आझर शेख, आप्पा शिंदे, पिंटू मेटकरी, अजय कोळेकर, युवा बनसोडे, सोहेल शिरसे, अभिनंदन गायकवाड, कदम सर, पवार सर व विद्यार्थी-विद्यार्थिनी व अधिकारी मित्र परिवार उपस्थित होता। स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये बालिका दिवस व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाई फुले या भारतीय समाजव्यवस्थेचा एक थोर समाजसुधारिका, शिक्षक तज्ज्ञ, पहिला महिला शिक्षिका आहेत। क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे पती व सावित्रीबाई फुले यांनी मिळून 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये महिलांसाठी, मुलींसाठी पहिली शाळा काढून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली। अशा या थोर समाजसुधारिकेस मी जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था व बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व तमाम भारतीयांना सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।